श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळेजण? तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असणार. आणि तुमच्या इकडं पाऊस आहे का नाही हे कमेंट्समध्ये सांगा. आमच्या इकडं तर भरपूर पाऊस आहे. 3-4 दिवसापासून कंटिन्यू पाऊस आहे. लेकरांना स्कूलला जायला बी प्रॉब्लेम होत आहे. तर तुम्ही हे विचार करत असाल की हे केव्हाचा आहे व्हिडिओ, तर हे आहे मे महिन्यामधला आहे व्हिडिओ. आणि ह्याला लेट झालं, 2 महिन्यापासून हे मागीच पेंडिंगमध्ये होतं व्हिडिओ. तर मी आता आज अपलोड करत आहे. लेट झाला आहे, पहिलं भरपूर व्हिडिओ आहेत तर ते बी एक अपलोड करीन मी. तर तुम्ही विचार करत असाल कुठे जात आहे, तर मी जात होते लग्नाला. मामीच्या भावाचं लग्न होतं. मामीचा बी भाऊ लागो आणि माझाही भाऊ लागो. मामी माझ्या माहेरच्या फॅमिलीमधली आहे मामी. तर आता जी नवरदेव होता ना ते भाऊ बी लागो आणि मामीचा बी भाऊ लागो आणि माझाही भाऊ लागो. तर त्याच्यामुळं मी लग्नाला जात होते मामीच्या भावाच्या लग्नाच्या वेळेस. आणि ट्रेननं गेले, ह्याने सोडले मला आणि इथं आलो आम्ही आमच्या आजी आजोबाच्या घरला उदगीरला. आणि रात्रीचे वाजले, पहाटे वाजले होते 3:30-4 असं काहीतरी, 3:30च्या सुमारास गेलतो आम्ही. तर आमचे बाबा उठले, गेट काढले, खूप डिस्टर्ब झालं त्यांना. आणि आम्ही आलो. हे सकाळचं वातावरण होतं, एवढं छान व्ह्यू आहे तिथलं, खूप फ्रेश वारं. उन्हाळ्याचं तर एवढं मस्त वाटतंय ना वातावरण, एवढं छान वाटतंय, फ्रेश वातावरण आहे तिकडं. अजून एक घर आहे, पुराणं घर. पुराणं म्हटलं तर बी छानच आहे बांधलेलं. ते दुसऱ्या सोसायटीमध्ये आहे आणि हे इकडं आहे, हे नवीनच बांधले. इकडे येऊन बी 1.5 वर्ष झालं. तर इकडं आजी आजोबाकडे आलते. इथं फक्त आजी आजोबाच होते, दुसरं कोणी नव्हते. मामा मामी तर ऑलरेडी त्यांनी 8 दिवसा पहिले लग्नाला गेले होते. तर इकडे सगळेजण आलो आम्ही, काका मावशी भाऊ वहिनी सगळेजण आम्ही मिळून गेलतो आम्ही. तर तिथं आलो आणि हे आहे बघा आमच्या मामाचं घर, आमच्या आजीचं घर हे आहे. तर खूप चांगलं घर आहे. आजूबाजूचं वातावरण बी एकदम मस्त आहे. हां, इकडं माझे आजी आजोबा आहेत. सध्या घरामध्ये कुणी नव्हतं, सगळेजण तिकडं लग्नाला गेलते. फक्त आम्ही सोयरे सगळेजण आणि आजी आजोबा एवढे जण होतं. बघा बाहेरचं व्ह्यू किती मस्त आहे, एवढं छान आहे वातावरण, खूपच चांगलं. त्या टायमाला मे महिन्यामध्ये पावसाळा लवकर स्टार्ट झाला होता. पाऊस इकडं मी तयार झाले आणि इकडं सगळेजण आम्ही गाडीमध्ये बसलो. भरपूर लोक गेलतो, म्हणजे आता 16-17 जण मेंबर्स गेलतो आम्ही सगळेजण. तर खूप मजा आली जाण्यात येण्यात. आणि तिकडून जायचं होतं मला, माझ्या आईच्या इकडे जायचं होतं, जरा काम होतं आणि आईकडून बी लगेच निघाले मी. डोळ्यात औषध काय घालायचं ते कवळाचं गेलं. हां, इथं मावश्या, इथं समोर बहिणीचं लेकरू, आई बाबा सगळेजण होते. खूप एन्जॉयमेंट झाला आमचं त्या टायमाला.
लग्न झालं आणि लग्नाच्या जागेचं म्हणजे तिथं साईडला आमच्या आत्याचं घर आहे. ते आमच्या आईचं बी सासरवाडी तेच आहे आणि आमच्या आत्याला बी तिथंच दिले, त्याच गावामध्ये दिले. तर इथं आमची आत्या आम्हाला सगळ्यांना घरला बोलवली. ते जी ऑरेंज कलरची साडी आहे ना ती आमची आत्या आहे. तर मग आमची सगळ्यांना बोलवली, सगळ्यांना बोलून चाय पाणी सगळं केली आणि खूप मजा आला आत्याला भेटून. आत्याला खूप दिवसानंतर भेटले मी. सहसा मी जास्त गावाकडे जात नाही आणि कुणी आत्याच्या भेटी होत नाहीत. 5 आत्या आहेत, हे एक आत्या आहे. तर खूप चांगलं वाटलं आत्याला भेटून बोलून. आत्याच्या सुनेला लेकीला सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं. आणि तिकडून परत मी गेले आमच्या आईच्या इकडं. आमच्या मधव्या भावाला पोरगं झालं तर पोरालाही बघायला नव्हती मी, तर त्या लेकरालाही बघायला गेलते मी. खूप खूप छान आहे ना, खूप क्यूट आहे. तर मग ह्या लेकरालाही बघायला गेलते मी. तर इथं लेकरासोबत गप्पा गोष्टी चालू होत्या माझ्या. तर खूप क्यूट आहे. तुम्हाला हे व्हिडिओ कसं वाटलं ते सांगा आणि स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत बघा, स्किप करू नका. कमेंट्समध्ये सांगा कसं वाटलं व्हिडिओ. आणि जे कोणी नवीन आलेले असतील चॅनलवर तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.